पाठव ना गाडी चालू कसं पाठव. बरोबर आहे सगळे डिझाईन करायचे होते. का नाही पाठवले तू पण आपण गाडी चालवतोय मी. नाही ते तसं थोडी असतं. येडे आहे का रे? अरे गाडी चालून थांबवलं पाहिजे, क्लायंट महत्वाचं आहे. वर्क इज वर्कशिप ब्रो. घरी जायचं ना मी. अभिलाष करतो ना आई कशी वर्क बंद करो हाथ जोड़ के मैं वर्कशिप करणार पाठवायला थोडे पाहिजे. दिवसात. लगेच आम्ही पाठवू. आणि पूर्ण काम करत जा नाही, 2च का पाठवले बाकीचे डिझाईन बाकीच्यामध्ये आहे already. मला गरज आहे. नाहीये त्यांनी तेवढे सांगितलं. नाही सांगितलं तुम्हाला ऑल ऑफ इट बोलतोय. उगाच हे बोलतोय. माहित नाही काय रे भाऊ, उगाच नाटकं. पाठवायचं लगेच एक एक करून पाठवतोय. मिळवायचे लगेच. हा? हे बघ. Wherever it's ground. हाऊस द जोश. रियाज तू आज असं रियाज आता असं सिरियस काढायला तर ते आम्ही दोघांनी प्लॅनिंग केलेलं तुझी मजा घे म्हणून आम्ही तो व्हिडिओ काढतो. तू अजून उचकू राहिला त्याच्यावर, तो बी उचकू राहिला तुझ्यावर. तो बेसिकली ऑफिसमध्ये लाईट गेली, इन्व्हर्टर डिस्चार्ज झाले आणि आता आम्ही सगळी पब्लिक निघालो जेवण आणायला. इन्व्हर्टर फक्त आता अर्धा तास चालू शकते जर माझा आणि लाईटच नाही आली तर. जर नाही हा लाईट नाही आली तर मग आता 4 वाजता लाईट येणार असं सांगितलं. 10 मिनिटातला प्रोजेक्ट माहित नाही आता लाईट येते का नाही. तू घरी जायचा प्लॅन नको करू. अरे जमलं तू कुशल भाऊ कार्ड्स बीट्स घेऊन आलेले. कार्ड्स बीट्स पीसी किती वेळ चालतो हे माहित नाही आम्हाला. प्रियांश लेस बांध ना. हा सर प्रियांश भाई डायनामो मूव्ह करतोय आता. कुशलनी जे आमचे प्रणव सर आहेत त्यांनी एक नवीन मेस सांगितली आणि मेस हे कुठे आहे कोणालाच माहित नाही. फक्त कुशलला माहिती आहे मेस कुठे आहे. कुशल जिथं घेऊन जाईल तिथं आम्ही जाणार. आता लाईट नाही म्हणून आम्ही लाईटली घेतो थोडं. हा डायलॉग प्रसादने मारलाय मग. आज ती मेस बंद असणार आहे. आणि तू नाही प्रणवती लावू नको आणि हा म्हणतो आज ती मेस बंद असणार आहे मॅनेजरला. आणि ॲज ऑलवेज अभिलाषांची टीम लीड करते ऑफिसच्या मध्ये पण ऑफिसच्या बाहेर. अभिलाषचा ऑरा अनमॅचेबल आहे, तोड नाही डायरेक्ट. प्रियांश सर आज थोडे गरम होणार आहे ऑफिसला. सगळे गरम असतात पण आपण हँडल करून घेतो सगळ्यांना. कुशल मेस कुठे आहे? भेटती का मेस? 500 रुपये. तुझी पनवती काहीच कामं आलेली नाही. हा मिसळवाल्याला म्हणतो बंद. रविवारी फिरायचं. हजमला घेऊन आम्ही चाललो आता ऑफिसला. लाईट नसल्यामुळं आमच्या सगळ्यांचे पीसी बंद आहे. मॅनेजर आमच्यासोबत दिसणार नाही आज तुम्हाला, कारण मॅनेजर लॅपटॉपवर काम करतो. बिचारा बसलाय काम करत. आम्ही फिरतोय आता जेव्हा लाईट येत नाही तेव्हा. देखते क्या होता है आगे ऑफिस में. काय म्हणणे ब्रेनस्टॉर्मिंग चालू झालं पाहिजे. हो चालू झालं पाहिजे पण होत नाही. स्केचिंग पिचिंग करतात लोक. पण फोटो सर काय म्हणणं आहे? मॉडेल बंद तू पण घेऊन ये लॅपटॉप माझा. काम करा रे, काम करा. तेच म्हणतोय. टाइमपास नाही होत. जर बॉल इकडे आला तर बघ भाऊ. पुढे थोडा एक एनमेंटी काका 9 लस्सी द्या ना. 9 लस्सी. यस द्यायचं काय. ऑफिसमध्ये जेव्हा लाईट नाही तेव्हा टाइमपास चालू आहे. आम्ही आलो लस्सी घ्यायला. वी हॅव द मेन गाय विथ अस. द मेन गाय. आम्ही डायरेक्ट फोटोशॉप मध्ये एक फ्रेम बनवली. फोटो काढून आणि प्रेझेंट केली. आम्ही अख्खा सेट बनवला, कॅमेरा अँगल सेट केले याच्यामध्ये. एक नंबर. दिल्ली सोडायची परत कॅश करायची. दिल्ली सोडून काय सोडायचं कसं बोल हा कसं ढिल्ला सोडायचा.
असं ढिल्ला सोडा असं ढिल्ला सोडून खेळायला कोण कोण खेळणार सिरियसली सांगा. कसे टीम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटीज लाईट गेल्यावर. मॅम तुमचं काय झालं? बॉलिंग टाकायला कोण नाही राहिलं का? किती? सेंचुरी झाली. दोन आहे ना. आले ना काय होतं? चिडके. Private actor. बॅक टू वर का? 1 मिनिटात घरात इकडे पडले. कुठे? 30 सेकंदात डायरेक्ट उनो बिनो काय विसरून गेले. हा व्हिडिओ सरांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याला म्हणतात प्रामाणिक मुलं जी लाईट आली कळल्यावर 1 मिनिटात उठून आत डेस्कवर आले. आणि हा म्हणत होता आडाव पुरा करू. बघा सर. सो डन फॉर द डे. आणि आता मी निघालोय जिमसाठी. आणि आजच्या दिवसात काय झालं हे पण मी डिस्कस करतो जिम हिट केल्यानंतर. माझ्या ट्रायपॉडने पण दगा केला आहे. त्याचा स्क्रू पडून गेला आणि तो स्क्रू कुठं मिळत नाही मला. एक झालं की एक दुःख चालूच आहे आपल्या जीवनात. बघूया त्याचं पण काही सोल्युशन मिळालं तर ते पण सॉल्व्ह करूया. आणि आज मी लेग्स हिट करणार आहे. लागणारच. डन विथ द वर्कआउट. आणि आज काय जास्त शूट नाही करता आलं कारण जिमच्या व्हिडिओज वगैरे काढून स्टोरेज फुल झालं आहे. आज काय जास्त शूट नाही करता आलं. आणि लेग्स वर्कआउट पण मस्त झाला आज. सो आय थिंक टाइम टू एंड दिस ब्लॉग गाईज. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा पूर्ण दिवस पण चांगला होता. आज जिमचं वर्कआउट चांगलं झालं. आज ऑफिसमध्ये लाईट गेल्यामुळं ते तुम्ही टाइमपास तर बघितला असं की टाइमपास झाला आमचा. टाइमपासमध्ये आम्ही उनो खेळलो, क्रिकेट खेळलो, परत लस्सी वगैरेचा कार्यक्रम झाला मोठा. आणि खूप दिवस लस्सी पिलेली नव्हती. लस्सी खूप फेमस आहे पण लस्सी बाप आहे, 1 नंबर आहे. तर तो सगळा विषय बाजूला. पण आज माहीत नाही आज काय सीन. म्हणजे ते एक असतं ना सोशल अँझायटी, ते कुठेतरी हिट झालं आज मला परत. म्हणजे माझी तरी अजून म्हणजे मला एवढा कॉन्फिडन्स नाही पब्लिक प्लेसमध्ये शूट करायचा. तरी मी ट्राय करतो पब्लिक प्लेसमध्ये शूट. म्हणजे ऑफिसमध्ये आम्ही लंच वगैरे आणायला जातो तेव्हा मी नेहमी ट्राय करत असतो पब्लिक प्लेसमध्ये शूट करायचा. पण आय डोंट नो आज म्हणजे जिमवरनं मी जेव्हा घरी येतो तेव्हा समहाऊ कुठेतरी कॉन्फिडन्स एकदमच लो झाला माझा. अशाच कधी गोष्टी होत राहतात त्यामुळे ब्लॉग पण प्रॉपर बनत नाही. समहाऊ सपोज एखाद्या समोरून येत आहे तर मला ब्लॉग बंद करावा लागतो. तर हा कुठेतरी मला ओव्हरकम करायचा आहे. मला ट्राय करायचं आहे की मी अजून कॅमेरा फ्रेंडली कसं होईल, लोकांसमोर अजून जास्त कसं बोलता येईल मला. हे सगळे गोष्टी चालू आहेत. आणि आता ब्लिंकिटवरून ब्रेड आणि पीनट बटर ऑर्डर करतो. लास्ट ब्लॉगमध्ये बघित असेल तुम्ही ब्रेड पीनट बटर संपलेलं. आता ब्रेड आणि पीनट बटर अनअवेलेबल आहे. जे ब्लिंकिटच आता डिलिव्हरी वगैरे देत नाही आहे. अशा काय प्रॉब्लेम चालू असतात. पण सगळ्या चांगल्या गोष्टीच कॅमेरामध्ये दिसणार. सगळ्या ज्या विचित्र गोष्टी असतात ते कधी कॅमेरामध्ये दाखवत नाही आम्ही. मला लॅपटॉप एडिटिंग करता खचलो पण मी खचलो नाही. फोनमध्ये एडिटिंग करून ब्लॉग टाकला त्यामुळे ब्लॉग लेट झाला. तर काही प्रॉब्लेम नाही. तरी मी टाकत राहील ब्लॉग. कारण समोर माझी खूप इच्छा आहे ती. कारण मला ते करायचं आहे. ॲक्च्युली मला ब्लॉगिंग वगैरे खूप अगोदरपासून मला कॉलेजपासूनच करायचं होतं. पण समोर मला ते जमलं नाही. माझ्याकडे चांगला फोन नव्हता. माझ्याकडं कॉन्फिडन्स नव्हता. एकदम मी जगाचा इंट्रोवर्ट पर्सन. मी गावातले लोक आणि गावातले लोक खूप वेगळे आहेत. तर ते थोडं मॅच होण्यासाठी खूप वेळ लागला मला. पण तरी मी ट्राय करतोय हळूहळू कसं काय गोष्टी करता येईल, कॅमेरासोबत फ्रेंडली कसं होता येईल. कॉलेजमध्ये सुद्धा मी व्हिडिओज वगैरे काढायचो पण त्या माझ्या स्नॅपचॅटमध्ये सेव्ह असायच्या. पण मी त्या कधी पोस्ट वगैरे नाही केल्या. आणि माझी एक फ्रेंड आहे प्रियंका म्हणून. प्रियंका व्हिडिओ बघ. प्रियंका सोनवणे नाव आहे तिचं. तर तिला सवय होती नेहमी क्लिप्स काढून स्टोरी लाईट वगैरे ठेवायची. तर मला पण ते आवडायचं पण मी कधी टाकू नाही शकलो. कारण तेच मी म्हणाल हे काय बोललं, तो काय बोललं, हे ठेवलं. पण आय थिंक एंड ऑफ द डे तुम्ही तुमच्यासोबत आहे, बाकी कोण नाही आहे. जरी मी ब्लॉग टाकला तरी दुसरा विचार नाही करणार अरे काय करतोय. आणि जरी हसत असशील तर असा मला काही प्रॉब्लेम नाही.
कारण सपोर्ट करणारे खूप लोक असतात. ॲक्च्युली आपण त्या गोष्टी न बघता आपण बाकीच्या गोष्टी बघतो की तो असेल हा असेल. ब्लॉगिंग करणं सोपं नाही आहे. पब्लिकमध्ये ब्लॉगिंग करणं सोपं नाही आहे. लिटरली तुमचे डोळे असे तसे होतात. तुम्ही कोण काय बघतोय, कोण असं वाटतं की हा जज करल तो जज करल, पण नाही, थांबायचं नाही. आता मी निर्णय घेतलाच आहे ब्लॉगिंग चालू करायचा. ऑलमोस्ट 10 ब्लॉग्स अपलोड झालेच आहेत, पण आता थांबायचं नाही. मला लॅपटॉप खसला एडिटिंग करता करता. लॅपटॉपची ती गोष्ट वेगळीच आहे, पण मी फोनमध्ये एडिटिंग करून ब्लॉग अपलोड करत जाईल. आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग्स एन्जॉय करा. आणि आय थिंक टाइम टू एंड दिस ब्लॉग गाईज. बाय बाय, गुड नाईट.